सुट्टीच्या दिवशी सगळे घरामध्ये असतात, मात्र दुपारचं जेवण झालं की संध्याकाळी प्रत्येकाला काही ना काही स्नॅक्समध्ये हवं असतं. मग त्यावेळेस सगळ्यांचं असं असतं की काहीतरी वेगळं बनव. मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण काय बनवायचं. तर गोंधळून न जाता एक साधा सिंपल प्रकारचं तुम्हाला पकोडा दाखवते, अगदी टेस्टी आणि वेगळ्या पद्धतीने. तुम्ही ही चव कधी आधी बघितलीच नसेल, अशी इतकी वेगळी चव आहे. तर चला सुरुवात करूया. तर इथं अर्धी जोडी पालक चांगली स्वच्छ धुवून घेतली. पालक चिरून घ्यायचं आहे. पालक चिरत्या वेळेस थोडासा मोठा मोठा चिरायचा, म्हणजे तळत्या वेळेस पालकाची पानं चांगली कुरकुरीत होतात आणि मग पकोडा जास्त वेळ कुरकुरीत राहतो आणि तेवढाच चवीला सुद्धा लागतो. एका भांड्यामध्ये पालक काढून घेतले, त्याचबरोबर एक बटाटा घेतले. बटाट्यावरची साल काढून घेऊया आणि नंतर बटाट्याला आपण किसून घेणार आहे. आणि कधी कधी मी बटाटा बारीक चिरून पण टाकते आणि कधी किसून टाकते. पण बारीक चिरून टाकल्याने काय होतं, पकोडा लवकर तळला जात नाही, उशीर लागतो आणि आतला बटाटा क्रिस्पी व्हायला थोडासा वेळ लागतो. आणि जर किसून टाकला तर लगेचच क्रिस्पी होतात आणि कुरकुरीत राहिले की मग जास्त वेळ टिकतात सुद्धा आणि आपलं काम पण तेवढंच वाचतं. त्यामुळं शक्यतो किसूनच टाकायचा. आता बटाटा किसून झालाय तर लगेच स्वच्छ धुवून घ्यायचा. फक्त एकदाच धुवून घ्यायचा, म्हणजे त्यातलं जे लाल पाणी निघतं ना, ते सगळं निघून जाईल आणि अगदी स्वच्छ बटाटा आपल्याला घेता येईल. अर्धी जोडी पालक आहे तर एक मोठा बटाटा मी वापरला इथं. बटाट्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी सुद्धा चालते. आता या पकोड्यासाठी आपण एक इंटरेस्टिंग वाटण बनवणार आहे. त्यासाठी उकळामध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 3 ते 4 मिरच्या तोडून टाकलेत आणि थोडंसं मीठ घातलं इथं. हे चांगलं जाडसर वाटून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं इथं मीठ वापरायचं, नंतर आपण मीठ वापरणारच आहे. जास्त बारीक पेस्ट वगैरे करायची नाही, अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं. तुम्हाला एकदा मी दाखवते. तर हे बघा, जाड जाड असं वाटलं गेले. मिरची फक्त थोडीशी बारीक झाली. आता भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचे. जे वाटण वाटलेलं होतं ते सगळं टाकूया. 1 चमचा हळद आणि परत चवीप्रमाणे मीठ घालायचंय. आता हे अगोदर मिक्स करून घेऊ, म्हणजे आपल्याला पाण्याची गरज लागेल नाही लागेल ते लक्षात येईल. जर पाणी लागलं तर थोडंसं वापरायचंय. तर अर्धीभर वाटी एवढं मी पाणी त्यामध्ये टाकलंय बघा. आता चांगलं मिक्स करून घेऊ. शक्यतो एवढ्या पाण्यामध्ये चांगलं पीठ मळून तयार होईल. तर आपल्याला तेवढं पाणी पुरेसं झालंय. लागलं तर तुम्ही थोडंसं वरून वापरू शकता. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू गॅसवरती. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता या पिठामध्ये अगदी थोडंसं खायचा सोडा घालूया, म्हणजे अजून पकोडे चांगले कुरकुरीत होतील. चांगले मिक्स करून घेऊ. तेल पण चांगलं कडकडीत तापले तर आता आपण पकोडे सोडून घेऊया तेलामध्ये. सुरुवातीला कडक तेल तापलं की पकोडे सोडायचे आणि नंतर लगेच गॅस कमी करायचा, म्हणजे कमी गॅसवरती जेवढे कुरकुरीत फ्राय होतील ना, तेवढे चांगले जास्त काळ टिकतात. तर आता बघा, अगदी कमी गॅसवरती मी चांगले तळून घेते. हळूहळू त्याचा कलर चेंज होत जातोय. मी इथं बेसन पिठाबरोबर तांदळाच्या पिठाचा पण वापर केला आहे, कारण बेसन पिठामध्ये थोडासा मऊपणा असतो. त्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं की छान पकोडे कुरकुरीत होतात. म्हणून थोडंसं अगदी 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलं तरी चालतंय. आता चांगले भजे तळून तयार झालेत बघा, अगदी कुरकुरीत. साईडला काढून घेऊया. असेच बाकीचे पण सगळे आपण इथं तळून घेणार आहे. आता एकदम कमी गॅस ठेवायचा आणि जितक्या कमी गॅसवरती कुरकुरीत आपल्याला तळून घेता येतील तेवढे तळायचे. जितका हलका कलर येईल तेवढा चांगला. जास्त डार्क कलर आला तर मग पालकाचा पण कलर चेंज होतो आणि लगेचच पालक करपला जातो. त्यामुळे अगदी हलक्या कलरमध्ये आपण इथं तळून घ्यायचे. तर सुट्टीच्या दिवसाचा प्रश्न तुमचा मिटलेला असेल असं मला वाटतंय. तर कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे.